असं नाही की आज मी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगला गेलो होतो. दोन चार गोष्टी आहेत. एक तर आपण हा जो नाफेड जो कांदा मार्केटमधून घेतात, ज्या वेळेला स्वस्त कांदा होतो, भाव पडायला लागतात त्यावेळेला, आणि असं सर्वसाधारणपणे पद्धत आहे की जर कांद्याचे भाव खूप वाढले तर नाफेडने जे आहे तो कांदा बाहेर काढायचा. आता आज परिस्थिती अशी झाली आहे की कांद्याचे भाव जेमतेम 1300-1400-1500 आहे आणि त्याच्यामध्ये नाफेडने अगोदर जो कांदा घेतलेला होता तो बाहेर काढलेला आहे. आणि हे जर झालं की ताबडतोब व्यापारी काय करतात की 500-700ने तो मार्केट एकदम खाली आणतात. आणि मग त्यामुळे जे आहे प्रचंड अडचणीत शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आलेले आहेत. तर तो एक मुद्दा मी कॅबिनेटमध्ये सांगितलं की हे असं कसं चालेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. म्हणजे अगोदर जेमतेम भाव असताना नाफेड कसं काय कांदा बाहेर काढता. आणि मग सीएम म्हणाले की मी स्वतः त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो त्यांना. हा एक भाग. दुसरं असं होतं की मी पालकमंत्री असताना नाशिकचा आणि समीर भाऊ खासदार असताना आमच्या नाशिकमध्ये हे इलेक्ट्रॉनिक्स सामान जे आहे ते बनवण्याचे मोठे मोठे कारखाने आहेत आणि ते एक्सपोर्ट करतात. त्यांची अशी तक्रार होती की हे सगळं जे आम्ही एक्सपोर्ट तेव्हा करू शकतो ज्या वेळेला आम्हाला सर्टिफिकेट मिळेल. ते बँगलोरचं वगैरे जे काय त्यांची जे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब आहेत तिथून, आणि ते 3-3 महिने आम्हाला ते काय मिळत नाही. आमच्या सगळे जे आहेत एक्सपोर्टचे जे आहेत सगळ्या गोष्टी जे थांबतात. आणि मग त्यावेळेला आम्ही नाशिकला शिलापूरजवळ 100 एकर जागा 1 महिन्यात उपलब्ध केली ही स्वतः. आणि त्यानंतर समीर भाऊने जे आहे मंत्रालय जे आहे दिल्लीतलं त्यांना ते घेऊन आले आणि त्यांनी मग सांगितलं की ही आम्हाला जागा बरोबर आहे आणि तिथल्या तिथे MOU करून त्यांनी कामाला सुरुवात केली. परंतु हळूहळू ते काम सुरू होतं आणि आता ती लॅब जी आहे जो 1000 कोटी रुपये मला वाटतं एकूण त्याच्यावर पूर्णपणे जे खर्च मिळेल आणि हजारो लोक कामाला सुरू तिथे लागणार. मग मी पत्र लिहिलं होतं मनोहरलाल खट्टर केंद्रीय मंत्री यांना की बाबा याचं उद्घाटन करायचं आवडतं. आणि त्यांनी मला सांगितलं मी येतो. आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा मला सीएम साहेबांना भेटून सांगायचं होतं की ते येत आहेत, बाकीची जी काही व्यवस्था करावी लागते ते आपल्याला करावी लागेल. तर ते सुद्धा जे आहेत मग उद्याच्या कार्यक्रमाला ते येणार आहे. हे तिसरं आहे. चौथं जे आहे की येवला शहराला एसगाववरून कायमस्वरूपी प्यायच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून आज काही वर्ष मी जे आहेत सतत त्याचा पाठपुरावा करतोय. तर आज त्या कॅबिनेटच्या विषयामध्ये एक अशा प्रकारचा विषय होता आणि म्हणून तो सुद्धा विषय मी तिथे सांगितलं की मी तर आज एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असल्यापासून त्याचा आग्रह धरतोय. आता ज्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते नाही तर ते पण त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर आणा. आणि नंतर जे आहे हे जे आहे महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मी मुख्यमंत्र्यांना एक 8 पानी जे आहे पत्र लिहिलेलं. हे पत्र म्हणजे वकिलांनी ड्राफ्ट केलेलं आहे सांगायचं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे आहेत कायदेशीर मुद्द्याचा उहापोह त्यांनी केलेला आहे त्या 8 पानामध्ये. आणि त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की वी ट्रस्ट अँड होप that the aforesaid factors will be taken into account to take a course of action including withdrawing or cancelling the GR dated 2/9/2025 म्हणजे परवाच, or clarifying and removing
ambiguities and vagueness in the GR dated 2/9/25 shall be adopted to avoid chaotic situation in Maharashtra. We expect an immediate action pursuant to the aforesaid representation. आणि मग त्याच्यावरती जे आहेत काय काय जे आहेत कायदेशीर मुद्दे जे आहेत आम्ही त्याच्यात सगळे मांडलेले आहेत. हे जे आहे ही एक टेस्ट आहे किंवा ठीक आहे आम्ही सरकारला सुद्धा अप्रोच झालेलो आहोत त्या आम्हाला कोर्टात सुद्धा मग ते सांगता येणार आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारच्या निदर्शनात आणलेल्या आहेत. त्यासाठी जे आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक ते वाचलं तिथेच कॅबिनेट सुरू व्हायच्या अगोदरच आणि त्याच्यावर बरंच मोठं काहीतरी लिहिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. पण आता या पत्रामध्ये तुम्ही कोणते कायदेशीर मुद्दे मांडलेले ते जर अहो हे जायला तुम्हाला 1 तास 2 तास लागतील ना सांगा वाचून जाऊन दाखवायला नाही तसं नाही प्रामुख्याने कोणते मुद्दे मागले असं मागले. असं आहे की आता ते कुणबी मराठा कुणबी सर्टिफिकेट तुम्ही जे देणार आहात आणि ते जे काही हैदराबाद गॅझेट तुम्ही आता त्याचा उपयोग तुम्ही करता त्याच्यामध्ये अगोदर त्याची जी आहे तुम्ही हिस्ट्री लिहायला लागते ती लिहिलेली आहे त्याच्यामध्ये. आणि मग 4 मध्ये ज्या पॅराग्राफमध्ये जे आहे प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन दी एज्युटेशन concerning the issue of the reservation for Maratha to fall under कुणबी मराठा आणि मराठा जे काही त्यांनी जे आता आंदोलन केलं त्याचा तुम्ही उल्लेख केला. आणि प्रिएम्बल ऑल्सो मेन्शन्स त्याच्या GR डेटेड 7/9/2023 under which was Constituent Justice Sandeep Shinde Retired Committee, which was entrusted with the task of finding facts concerning the Maratha Samaj in relation to Kundi Maratha Kundi, with specific references to the ex-district of Marathwada after examining relevant records available with the state and center, including records of Hyderabad government under the. तर म्हणजे त्यांनी जे 8 जिल्हे आहेत मराठवाड्याचे त्याच्यामध्ये हे सगळं रेकॉर्ड तुम्ही शोधा आणि हैदराबादमध्ये जर रेकॉर्ड असेल काय तर ते तुम्ही शोधा. आणि पुढे त्यांनी म्हटलेलं आहे रेफर्स टू द रिकमेंडेशन ऑफ जस्टिस संजय कमिटी and the acceptance of its recommendation by the state government for the purpose of further action taken for grant of caste certificate. म्हणजे त्यांनी आता पुढे जे आहे त्याप्रमाणे जे आहे त्यांनी कारवाई केली. आणि मग जे आहे इट ऑल्सो रेफर्स त्यांनी जे माझं रेफर्स केलेलं आहे 18/7/24 ची अमेंडमेंट आहे त्याला महाराष्ट्र शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डिनोटिफाईड ट्राईब वगैरे वगैरे त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि 2/9/25 जो आहे चेंज द क्रायटेरिया और बेसिस फॉर issuance of the caste certificate to particular community. The operative part of GR dated 2/9 states following. It provides for the constitution of 3-member committees. म्हणजे त्यांनी त्याचा काय काय त्यांनी केलं त्यांनी अगोदर सांगितलं की तुम्ही जे आहे हे कसं करायचं आहे ते 18/7/24 तुम्ही म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जे आहे 3 मेंबरची कमिटी वगैरे वगैरे ते काय त्यांनी ते म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कोणाकडे काही नसेल तर मग तुम्ही ते नोंद नसेल तर मग कोणाची ॲफिडेव्हिट आणा वगैरे. It also provides that the basis of this local inquiry, the competent authority will issue a caste certificate to such person stating that he belongs to कुणबी आहेत असं तुम्ही हे सगळं दिल्यानंतर त्याला सर्टिफिकेट द्या. We respectfully submit that as was have seen not on all national news channels, ज्या चॅनल्सचा उल्लेख केला ज्या because 2/9/25 was issued in haste गाईडलाईन दिलेलं आहे under the tremendous pressure of the powerful community and without it being put before the cabinet
without calling for considering any objections and suggestions and without considering the protection objections of the members that constitute the other backward classes in the state, we therefore have no choice but to write to you seeking withdrawal of the state. याच्यामध्ये त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो GR जो आहे तो काढला तो प्रचंड दबावाखाली जे एज्युकेशन सुरू होतं त्या एज्युकेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे. आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काय झालेली नाही आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजे ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे या संदर्भात म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे आलेलो आहोत. Respectful submit that other backward class category reservation provided today is applicable to more than 350 जातींना हा लागू आहे आणि हा 2/9चा GR आहे required to be suitably modified and clarified so that it does not impugn upon the rights of this category. हे 300-350 पेक्षा जास्त जाती आहेत त्यांच्यावर काहीतरी अन्याय होणार नाही अशाप्रमाणे याच्यामध्ये काळजी घ्यायला पाहिजे होती. आमच्या मते जे आहे नीड्स टू बी विथड्रॉल or revised and suitably modified so that it does not affect the आमच्या मते एक तर विड्रॉ करा किंवा याच्यामध्ये काही योग्य ते अमेंडमेंट करा की जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही. फर्स्टली वी ऑब्जेक्ट टू द यूज ऑफ टर्म मराठा कम्युनिटी. आम्ही मराठा कम्युनिटी मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे. कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी नाही त्याने ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठा म्हणायला पाहिजे. ते काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला. द फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर टू डिफरंट कास्ट दोन्ही वेगवेगळे समाज आहेत. Also recognized by the government of Maharashtra by notifying Kunbis as OBC and the Maratha community as socially and educationally backward community. कारण सरकारनं सुद्धा कुणबी हे ओबीसी आहेत म्हणून सांगितलं आणि मराठा जे आहे हे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागं असं आहेत हे सरकारने सुद्धा कबूल केलं आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे 2024 मध्ये ACBC ऍक्ट जो आहे मराठा समाजासाठी तो पास झालेला आहे आणि त्यांना 10% रिझर्वेशन जे आहे हे शासनाने त्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये या मराठा समाजाला दिलेला आहे असं समजून की हे आणि त्यांनी जे आहे हे जे आहे एज्युकेशनली जे आहे किंवा आर्थिकदृष्ट्या बॅकवर्ड असू शकतात परंतु ते सोशली बॅकवर्ड नसतात. बरोबर. Therefore, using the term Maratha community in the act of OBC वगैरे वगैरे to facilitate more persons from that community to obtain OBC मध्ये त्यांना घालणं हे चुकीचं आहे. Secondly, the various pronouncement of the Supreme Court. The Supreme Court आणि सांगितलं the High Court and the constituencies and the consequent acts passed by the state legislature streamlining the qualification and procedure of the obtaining OBC caste certificate have been ignored. सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टाने सांगितलेले जे काही अनेक निर्णय आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि ही जी प्रोसिजर तुम्ही ठेवून अडॉप्ट केलेली होती म्हणजे घेतलेली होती सरकारनं अगोदरपासून तिला सुद्धा लांब ठेवण्यात आलेला आहे. याच्यापासून त्या ओबीसी साठी वेगवेगळे जे तुम्ही नियम केलेले होते कशापासून त्याला घ्यायचं ते बाजूला ठेवलं. तिसरा द बेसिस ऑफ द इश्युअन्स ऑफ द सर्टिफिकेट अँड द बेसिस ऑफ इश्युइंग द व्हॅलिडिटी सर्टिफिकेट बाय कास्ट स्क्रुटिनी कमिटी is already laid down in detail by following the
procedure prescribed in 2000 by 2000 Act and by rules notified on 31 August 2012. This rule provides the basis of great detail of the issuance of caste certificate and contains forms. ते काही जे आहे 2000चा ऍक्ट आहे आणि 2012 मध्ये त्याच्यामध्ये जे काही जोडण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कशा रीतीने ओबीसी ठरवायचं आहे ते फॉर्म्स आहेत, फॉर्मेट्स आहेत वगैरे वगैरे ते सगळं दिलेलं आहे. The rules continue to hold the field as they have not been amended by following any procedure. हे काहीच तुम्ही 2000च्या कायद्यामध्ये रूल्स रेग्युलेशन जे आहेत ते तुम्ही फॉलो केलेले नाही. फर्दरली द एक्झॅक्ट पर्पज ऑफ द GR इज ॲज वेग, एवढा वेग आहे त्याच्यामध्ये, अम्बिग्युटीज आहे, काय म्हणायचं त्याचा शब्द, संभ्रमित आहेत ते, वेग आहेत ते. This is for the reason that the ostensible purpose of the issuance of GR dated so and so 2/9/25 is recognized Hyderabad Gazetteer as a basis for issuance of caste certificates to persons of Maratha community who belongs to Kundi Maratha Kundi. The purpose we understand is already achieved by the notification dated 18th July 2024 pursuant to the recommendation of the Sindhi committee. हे जे काही करायचं होतं तुम्हाला हैदराबादच्या गॅझेटियर्स मधून ते सगळं 18 जुलै 2024 मध्ये शिंदे कमिटीने केलेलं आहे काय, आणि त्याच्यामध्ये जे आहे 2012च्या रूल त्याच्यामध्ये ते अमेंड झालेले. ॲज पर आवर information available in public domain, जे आमच्या समोर जी काही माहिती आहे, as per the inquiry made by the Shinde committee after their visit to Hyderabad, they have searched total 47,845 numbers of records in the district of Marathwada, and based on those records 2,39,671 applications were made for the issuance of the caste certificate, and the caste certificate were accordingly issued 2,39,021. Only 428 applications जे त्यांनी शोधलं, 47,845 पानाचे रेकॉर्ड शोधले आणि त्याच्यातून त्यांनी 2,39,671 शोधले. त्यामुळे सगळे त्यांनी मान्य केले, 428 फक्त रिजेक्ट केलेले आहेत. तर हे पण म्हणजे काम त्यांनी ते झालेलं आहे. Therefore, 2 September 2025 has no purpose for applying. म्हणजे गॅझेटियर जे तुम्ही वापरता त्याचं काम झालेलंच आहे, मग आता परत ते कशाला तुम्ही वापरतात, कारण तुम्ही जे ते शोधलेलं आहे ते सगळं. इन एनी केस सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड टू ए कास्ट अँड नॉट ए कम्युनिटी. एखाद्या कम्युनिटीला, समाजाला असं देता येत नाही, कास्टला देता येत, वर्ग आहे तो. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आहे तो, कम्युनिटी नाही. इवन दो इट्स ओनली फॉर द इश्युअन्स ऑफ कास्ट ऑफ कुंदी, वी रिस्पेक्टफुली submit that one caste could not have been singled out. तर हे सगळं जे आहे आता आहे, तुम्हाला पण कंटाळा असेल अजून आम्ही खूप आता म्हणून आम्ही जे शेवटला असं म्हटलेलं आहे, हे सगळ्यांना आम्ही तुम्हाला देतो, त्यातलं तुम्हाला जेवढं काही दाखवता येईल सांगता येईल ते वाचा आणि ते द्या. आणि म्हणून आम्ही शेवटला सांगितलं, आम्हाला खात्री आहे, आशा आहे की आम्ही जे वरती अनेक ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो GR जो 2009-25 आहे तो, किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा, माहिती रिमूव्हिंग, काही त्याच्यामध्ये जे ॲम्बिग्युटीज आहेत, ज्या काही संभ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्या दूर करून त्याच्यामध्ये आणखी व्यवस्थित त्याच्यामध्ये काही जर ॲडिशन्स करायचे असतील, काही डिलिशन्स असतील, काही ॲडिशन काही टाकायचं असेल, काही काढायचं असेल, त्यातून काही शब्द नीट करायचं असेल ते तुम्ही ताबडतोब करावं, की त्याच्यामुळं
महाराष्ट्रातील ही काही जे आंदोलन सुरू आहेत किंवा त्या आणि आणखीन पुढे होतील ते सगळं थांबू शकतं. ज्या ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक आहे, ज्या आपल्याकडून असं काही ठराव करण्यात येणार आहे का, हा जी आर रद्द करण्यात यावा? हे बघा, हे त्यांना दिला त्यांना पण देऊ त्या चेअरमनना किंवा हे असं आहे, आपण जे काही देणार आहोत ओबीसीला, ओबीसीचं आरक्षण वाचलं तर तुम्ही देणार, आरक्षणच वाचलं नाही तर तुम्ही काय देणार आम्हाला? आम्ही सगळे बाहेर फेकले जाणार आहोत. अशी परिस्थिती असेल तर ही जी कमिटी ज्याच्यासाठी आपण निर्माण करतो आहोत ती काही देण्यासाठी, काही विद्यार्थ्यांसाठी, नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी, त्यांच्या इतर काही गोष्टींसाठी, पण ते आरक्षण राहिलं तर पाहिजे. बबनराव तायवाडे जे आहेत ते मात्र कुठेतरी म्हणतातच की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे तो ओबीसीसाठी घातक नाही आहे, लोकांनी तो खरं तर समजून घेतला पाहिजे हा शासन निर्णय, अशा पद्धतीने बबनराव तायवाडे सातत्याने भूमिका मांडतात. असं आहे ना की मराठा समाजामध्ये सुद्धा वेगवेगळे लोक वेगवेगळी भूमिका मांडतात. काही लोक म्हणतात की मिळालं 3 कोटी लोकांना झाले मराठा, ताबडतोब मराठवाड्यातले आता पश्चिम महाराष्ट्र, मग सगळा म्हणजे महाराष्ट्र हा कुणबी होणार, ओबीसी होणार. तर काही म्हणतात त्याचा काहीच फायदा झाला नाही. मराठा काही जे आहेत ते जे कोर्टामध्ये अशा काही केसेस लढत आहेत ते स्वतः म्हणतात की याच्यात काय झालं. तर हे प्रत्येकाचे जे वेगवेगळं जे आहेत, प्रत्येक जर आपापल्या माहितीप्रमाणे त्याप्रमाणे तो बोलतो. आणि आमच्या इथं तर 374 जाती आहेत, त्याच्यामुळे नेते आहेत आणि संघटना आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जण काही बोलतो. आम्हाला जे काही कळलं ते जे आहेत त्याप्रमाणे आम्ही हे जे काही ते कामाला आम्ही लागलेलो आहोत आणि कायद्याप्रमाणे सरकारला अगोदर अप्रोच होणार आणि मग पुढे काय आणखी काय पाऊल काय नाही ते सगळं. जरांग यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. या जरांग यांनी काल अंतर्वादी सराटीतून परत एकदा सरकारला अल्टिमेटम दिला. आता मी काय सांगू, सरकार जर अशा धमक्यांना जर घाबरायला लागलं तर मग सरकार कसं काय काम करणार? कुणी येऊन उद्या काही धमकी देत बसेल. म्हणजे इथे आता जे झालं 4-5 दिवस ते आपण पाहिलं. मागच्या वर्षी जे आहेत बीडला जी जाळपोळ झाली, दुकानं घरं जाळली, ते आपण काय ही भीती तुम्ही घालणार का? आणि मग इतर सुद्धा मग काय ही भीती तर कोणाला पण घालता येईल. कायदा हातात घेऊन आंदोलन चालवायचे काय? मला असं वाटतं सरकार आहे, महाराष्ट्राचं सरकार आहे आणि कायद्यानं स्थापन झालेलं कायद्याप्रमाणे चालणारं सरकार आहे. त्यामुळे जे आहे आता त्याला किती महत्व द्यायचं ते सरकार इतर जे लोक आहेत कारभारी ते पाहतील. सर आता इतर समाज देखील आता पुढे आलेला आहे. हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज आता मागणी करतोय की आम्हाला देखील आता एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं. काल मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा समाजातल्या नेत्यांची बैठक सुद्धा झाली. या गोष्टीकडे कसं बघता? कारण की सातत्यानं वेगवेगळ्या समाजामध्ये हा कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारच हे सगळे इश्यू. मला असं वाटतं एक चूक झाली की मग दुसरी, तिसरी, चौथी जे आहे ते सगळे प्रश्न उपस्थित होतात. आता जर कुणबी तिथे लिहिलेलं आहे म्हणून इथे कुणबी द्यायचं किंवा नसेल लिहिलं तरी ते कसं करून घ्यायचं इथपर्यंत जर आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो तर त्यांचं म्हणणं आहे की आमचा बंजारा समाज आज ओबीसी मध्ये तुम्ही टाकलेला आहे, तो त्या शेजारच्या राज्यामध्ये किंवा या गॅझेटियर मध्ये, हैदराबाद गॅझेटियर मध्ये हा एसटी मध्ये आहे. मग तिथले लोक जर तुम्ही अशा रीतीनं ओबीसी मध्ये टाकता आणि हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू केलेला, ते ऍक्सेप्ट केलेला आहे, स्वीकारलेलं आहे की त्याप्रमाणे जायचं, तर मग तुम्हाला एकाच समाजासाठी किंवा जातीसाठी कसं जातं? आमचं पण तिथे आहे, आम्हाला पण तसं तोच नाही द्या. मला असं वाटतं की आता ते लॉजिकल आहे असं मला वाटतं. काल आता आज जरांगेंनी पण बोलताना म्हटलं की बाबा आमची मागणी मान्य होत नाही तर मुंबईकडे जाणारा भाजीपाला सगळं. आता ते सरकार आणि पोलीस बघते. आता मी काय सांगणार? असं आहे की उद्या आणखीन काहीतरी सांगेल, उद्या तो सांगेल की आम्हा सगळ्यांना ज्या कुठल्याही परिस्थितीमध्ये
शेड्यूल कास्टमध्ये टाकतात, नाहीतर मी सगळं भाजी पाणी बंद करून करणार काही मागणी नाही. सर सरकार नतमस्तक होतंय का जरांगेंना? हा? नतमस्तक होतंय का? ज्या पद्धतीने आंदोलन करतात ते इथे मुंबईत, सरकारची ही जी भूमिका आहे ती नतमस्तक झाल्यासारखी आहे का जरांगेंना? असं आहे ना, तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही नतमस्तक बोला, आणखीन काय बोला, काय बोलायचं ते माझ्या तोंडात सांग. मी एवढं सांगेन जे याच्यात लिहिलेलं आहे किंवा एक जो काही परिस्थिती निर्माण झाली त्या दबावाखाली जे आहे हा जार काढण्यात आला असं म्हटलेलं आहे. तुम्हाला त्याचं काय शब्द वापरायचे ते तुम्ही काय काल समाजाची मुंबईमध्ये बैठक पार पडली, त्यामध्ये विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते. त्यांनी असं सांगितलं की या विरोधात आम्ही 2 लढ्या लढणार आहोत, एक न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरची लढाई. आणि न्यायालयीन लढाई संदर्भात ते तुमच्याशी देखील संवाद साधणार आहेत. आतापर्यंत काही संवाद साधलाय? माझ्याकडे आतापर्यंत त्यांनी काही संवाद साधलेला नाही. जे ओबीसी असतील त्यांना वाटतं की आपण याच्या बाबतीत काही बोलावं, त्याप्रमाणे ते बोलतायत, मिटिंग घेत आहेत. मला फक्त वडेट्टीवारांना माझे मित्र आहेत त्यांना एवढं सांगायचं आहे की मागच्या वर्षी जे आंदोलन आपण ओबीसी एल्गार सुरू केलं त्यावेळेला जालनामध्ये तुम्ही पहिल्या मिटिंगला आलात आणि काय काय बोलला ते सगळ्यांना माहिती आहे. पूर्णपणे जे आहे हा झेंडा घेऊन आता पुढे जायचं वगैरे 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 सगळं बोलत, फार चांगलं बोललात. पण त्याच्यानंतर 5-7 दुसरे जे आहेत आमच्या रॅलीज झाल्या, येतो म्हणून सांगून सुद्धा त्याने टाळलं. स्वाभाविक आहे, मला माहिती आहे की त्यांच्यावर प्रेशर आणणे त्याच्यावर तिकडे जा, त्याच्यावर तिकडे जा, मला कल्पना आहे. जे काय कराल ते मग कुठचे प्रेशर खाली न येता करा, नाही तर सुरू करायचं आणि मध्येच वरून काही प्रेशर आलं की थांबायचं, असं करू नका. एवढी माझी त्यांना सांगणं आहे. अंजना कृष्णा गस्ती प्रकरणामध्ये अजितदादांनी जे तो प्रश्न नाही. पुढे हिंदीमध्ये आणखीन का? आणि त्याचबरोबर मी मागे सुद्धा सांगितलं की आपण आपला जो ओबीसी आंदोलनाचा जे लक्ष्य आहे ते आहे हा GR. त्या GR मध्ये आपल्याला दुरुस्त करून घ्यावं किंवा हा GR रद्द कसा होईल आणि आपला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर GRचा अर्थ जो आहे जर आपल्याला समजला नसेल तर कोर्टाला विचारू, याचा अर्थ काय ते सांगा, समजून आम्ही जर चूक असू तर. हे मी माझ्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं आणि त्यासाठी मी त्यांना सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आता उपोषण वगैरे थांबवा किंवा बाकीच्या गोष्टी फक्त तुम्हाला तुमचं जे असंतोष आहे तो सरकारला कळावा म्हणून सगळीकडे तुम्ही निवेदन द्या. बरोबर आहे? 2-4 दिवसापूर्वी बोललो. आता मी असंही सांगितलं की आपण कोणाच्या विरुद्ध नाही, कारण सर्व पक्षामध्ये मराठा समाज सुद्धा आहे, सर्व पक्षामध्ये ओबीसी समाज सुद्धा आहे. आता वडेट्टीवार बोलतात ठीक आहे, पण मग वडेट्टीवारांचा पक्ष आहे काँग्रेस, मग त्यांची ती जी काही विकास आघाडी आहे आपली शिवसेना आहे, पवार साहेबांचा एनसीपी, ते कोणच काय बोलत नाही मला, फक्त एक वडेट्टीवार बोलतात. काही बोला ना, हे बोला ना तर ते बोला, ऐकून घ्या ना, हे बोला ना तर ते बोला. आणि दुसरं म्हणजे असं की आमच्यातले काही लोक जाऊन शरद पवारांना, अजित पवारांना त्यांच्या विरुद्ध काय भाष्य करतात, काय त्यांचा काही संबंधच नाही ना. आता हे GRशी आपला संबंध आहे. आणि मी मागे सांगितलं शरद पवार असतील किंवा फडणवीस असतील, कुणालाही अशा रीतीनं कुठली जात बाहेर काढायची किंवा आतमध्ये घालण्याचा अधिकार नाही. आणि हे आता होत आहे म्हणून तर आपण हे सगळे जे आहेत आंदोलन किंवा जे काही कोर्ट कचेऱ्याचे आपण नावं आपण घेतो. मग तुम्ही कशाला त्यांना अंगावर घ्यायचं का? म्हणजे आपला फोकस कशाला चेंज करता? शरद पवार हे पवार साहेबांच्या विरुद्ध पण अजित पवार, हे बरोबर नाही. मी आपला जो लक्ष जे आहे फक्त याच्यावर असलं पाहिजे आणि त्याप्रमाणे
मुख्यमंत्री मिळाला न्यायासाठी नक्की पुढे आपण जे आपल्याला जे करता येईल कायदेशीर ते आपण करू. आपल्या भूमिकेला सरकार OBC आरक्षणाच्या संदर्भात भूमिकेमुळे सरकार कोंडीत अडकतंय असं वाटत नाही का तुम्हाला? आता हे जे तुम्हाला काही समजलं असेल त्यातून काय अभ्यास करायचा तू सर काय तुम्ही लक्ष्मण हाकेंच्या संदर्भातच तुम्ही हा? बोलला. साहेब याच्या आधी लक्ष्मण हाके वारंवार तुम्हाला पण बोलत असतात आणि अजित पवारांना देखील टार्गेट करतात, वेगवेगळे विधान करत असतात ते. आम्ही तेच सांगितलं ना. नाही पण हा म्हणजे दोन समाजात असं ते ताणतणाव हा होण्याकरता समाजाचा प्रश्न नाही, हा व्यक्तीचा प्रश्न आहे. ती व्यक्ती काय बोलते आहे तो प्रश्न आहे. समाजाचा काय प्रश्न आहे? आम्ही जर लोकांना सांगितलं या त्या आलं पण आपण काय बोलतो आहोत आणि आपला फोकस चेंज होतो आहे याच्याकडे लक्ष द्या असं माझं म्हणणं आहे. सर पण ज्यांच्याकडे साहेब, याच्या कुणबी आधी प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर तुमचा आक्षेप आहे का? काय ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना जर ओबीसीतून आरक्षण मिळालं तर काय आहे? प्रश्नच नाही. कायदाच आहे कोणती ओबीसी मध्ये आहे म्हणून. मी कुठं काय म्हणतो पण इथे जे आहे त्याच्या पुढे चाललेलं आहे. काय मुद्दा काय? एक तर शिंदे कमिटी स्थापन झाली. शिंदे कमिटीने हे सगळे एवढे लाख कागद शोधले, एवढे लाख सर्टिफिकेट दिले. आता परत त्याच्यात काही शिल्लक राहिलं का नाही. तरी सुद्धा आता तिकडे त्याच्यामध्ये जाऊन पुन्हा एकदा ज्यांच्या नोंदी नाहीत मराठा कम्युनिटी मराठा समाज त्यांना देण्यासाठी असा उल्लेख आहे बोललो मी. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. सर वडेट्टीवार म्हणतात की हैदराबाद गॅजेटमध्ये फक्त संख्या आहे, नावांची नोंद नाहीये हा मग गॅजेटमध्ये. ते फक्त मग नावाची नोंद जर नाही तर नाही. मग आता हे जे आहे तुम्ही कुणाला सांगणार कोणीतरी येणार हो आणि मी ऍफिडेव्हिट करतो तर ते पण नातेवाईक म्हणजे रक्ताचे नातेवाईक नाही. कुणी काका मामा दादा कोणी पण सांगेल हो हो मी कुणबी आहे का आणि हा माझ्या मामाचा काय मुलगा मुलाचा काय मुलगा द्या असं काय आहे हे असं चालणार. हो SC असेल ST असेल OBC असेल एक वर्ष लागतं हे कागद आणा ते कागद आणा ते कागद आणा आणि हे बसणार 3-4 लोकांकडे. म्हणून आमचं जे म्हणायचं आहे क्लॅरिफिकेशन पाहिजे. मुळात एवढं तात्काळ सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट जे हवं आहे ते लोकल बॉडीच्या इलेक्शनसाठी सगळी धावपळ आहे त्यांनी त्याचा हेतू आहे का? आता तो इन्फरन्स काय काढायचं ते तुम्ही बघा. हेतू काय आहे तुमचं काय आहे. साहेब, सर मी याच्या आधी देखील ओबीसी आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता त्यावेळेस अनेक गोष्टी काय मागच्या सरकारमध्ये देखील समिती होती त्याचे अध्यक्ष होता तुम्ही. कोणकोणत्या गोष्टी त्यावेळेस मांडण्यात आल्या पण परत या सरकारनं ते इम्प्लिमेंट आतापर्यंत केलेत का? नाही ज्या मी अध्यक्ष होतो उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारमध्ये आणि आमची कमिटी होती ओबीसीची आणि त्याच्यामध्ये मग काय काय करता येईल त्या आदिवासी समाजाला जे आहेत त्यांच्या संख्येनुसार पैसा कायद्यानुसार त्यांना द्यायचा आहे. मग त्याच्यात काय काय मार्ग काढता येईल आणि दुसरं मराठा समाजाला 60,000 रुपये जर त्यांना वसतिगृह मिळालं नाही तर 60,000 रुपये मिळतात वर्षाला. तसं आम्हाला सुद्धा ओबीसीला सुद्धा द्यायला पाहिजे. त्यांची वसतिगृह झाली तशी आमची सुद्धा ओबीसीची सुद्धा वसतिगृह करा. हे सगळे जे काय आम्ही मंजूर केलं आणि ते परत मुख्यमंत्र्याकडे पाठवलं कॅबिनेटच्या मान्यतेसाठी. आम्ही इम्प्लिमेंट करू शकलो नाही ताबडतोब की बस आता आमची कमिटी आली ते झालं नो. आम्ही ते परत सीएमकडे पाठवून त्यांना कॅबिनेटची मान्यता एकेका गोष्टीला घेऊन फायनान्सची मान्यता घेऊन ती एक गोष्ट आम्ही मार्गी लावतो. इथे काय झालं तिथे परस्पर सगळं झालं ना कॅबिनेट म्हटलं कॅबिनेटमध्ये नाही तसं डायरेक्ट दिलं. शब्द सुद्धा जो आहे म्हणजे मराठा पात्र शब्द सुद्धा काढला आणि स्वतः जरांगे म्हणाले ते करतात त्याच्यात काय एका तासामध्ये कमी तासाचं पात्र शब्द. सर तुम्ही सातत्याने त्या उपसमितीवर प्रश्न उपस्थित करताय मात्र हे सर्वच अधिकार मुख्यमंत्र्यांचे असतात असं म्हणतात. मुख्यमंत्री हा अंतिम निर्णय मला त्यांनी काय केलंय फाईलवर तो निर्णय आहे का काय मला काही माहिती नाही. जिस तरीके से आंदोलन हुआ आंदोलन के बाद हैदराबाद गैजेट को मान्यता दी जाएगी ये फैसला लिया गया उसके बाद
आपकी क्या भूमिका है आने वाले दिनों में कोर्ट में किन तथ्यों पर रहने वाले हैं? नहीं, हमने जो है हम एक तरफ से जो है महात्मा फुले समता परिषद के हमारे सारे साथियों को कहा है कि तुम्हारी ये जो शिकायत है कि आपको हमारे ऊपर अन्याय हो रहा है, ये सारे जो तहसील या जिलाधिकारी कार्यालय में जाकर आप शांति के साथ मोर्चा लेकर जा सकते हैं, कानून नहीं तोड़ना चाहिए। हम उधर वो काम करेंगे और यहाँ जो है कानूनी जो रास्ता वो हम अपनाएंगे। उसके मुताबिक जो है हमने आज मुख्यमंत्री को जो है लेटर दिया है और कहा है उसमें कि भाई जिस हैदराबाद गैजेट का आप इस्तेमाल करना चाहते हैं उसके बारे में तो शिंदे कमेटी जो है, न्यायमूर्ति शिंदे कमेटी, 1 साल पहले ही जो है उनको कहा गया था और उसके मुताबिक जो है उन्होंने जो है लाखों कागजात जो है चेक किए हैं और उसमें से कई लाख जो है लोगों को उन्होंने कुंबी सर्टिफिकेट दिया है और ओबीसी में लिया है। तो अभी ये हैदराबाद गैजेट का और काम ही क्या है, हम तो खत्म हो गया, फिर भी आप बोल रहे हैं। और फिर उसमें जो है ये जो लिखा गया है कि जो पात्र मराठा ये जो लफ्ज है वो गलत है, अगर वो पात्र जो है वो भी लफ्ज निकाला गया, 1 घंटे के अंदर विचार चेंज कर दिया। लफ्ज क्या होना चाहिए, अगर वो कुंबी या मराठा कुंबी या कुंबी मराठा कुछ है तो उसको जो है सिद्ध करने के लिए ये कागजात ये प्रोसीजर है, मगर वो नहीं लिखा है। उधर लिखा मराठा व्यक्ति को अगर चाहिए तो ये काम करना है और ये ऐसे ऐसे कागजात जमा करना है। ये तो गलत बात है। हमने कहा कि हमें ये गलत लग रहा है, इसका जो है ओबीसी के ऊपर अन्याय होगा, इतना सारा बड़ा समाज यहाँ आएगा और ये ओबीसी एक क्लास है, अदर बैकवर्ड क्लास, ये कोई एक कम्युनिटी का नहीं है। एक कम्युनिटी को आप इस ढंग से कुछ कर नहीं सकते हैं और करना है तो उसके लिए आयोग है, ओबीसी आयोग कमीशन है, ओबीसी कमीशन, उसके पास आपको जाना है और वहां से जो है अगर वो सही है तो फिर वो कैबिनेट मंत्रालय को जो है तो सिफारिश करते हैं कि भाई इनको दे दो, इनको नहीं दे दो। तो ये सारी जो है पहले से जो सारे नियम रूल्स या कानून जो बनाए गए हैं इसको नजरअंदाज कर दिया है और ये जीआर आपने निकाला है। ये हमको इसके ऊपर ऑब्जेक्शन है, हमारे ऊपर अन्याय हो रहा है, इसको सुधारने की कोशिश करें। तो पिछले साल भी राज्य के तमाम ओबीसी नेताओं ने मिलकर एल्गार मोर्चा निकाला था। विजय वडेट्टीवार लगातार कह रहे हैं कि अब कोर्ट में तो लड़ाई होगी ही, लेकिन सड़क पर एक बार फिर से हम उतरेंगे। तो कोई बातचीत सर आपकी हुई है, क्योंकि पिछले साल सब एक साथ एक मंच पर ओबीसी समाज के नाते इकट्ठा हुए थे? नहीं, हमारी बातचीत तो नहीं हुई, मगर एक सही बात है कि जो पहली मीटिंग जो हुई जालना में, वहाँ तो वडेट्टीवार साहब आए थे और सभी लोग आए थे, सभी लोगों ने अच्छा मत प्रदर्शन किया और जोरदार जो है कहा कि हम ओबीसी की रक्षा करेंगे। मगर बाद में ये हुआ, उसके बाद 6 और बड़ी बड़ी रैलीज हुई, बार बार बुलाने के बाद में भी वडेट्टीवार साहब नहीं आए। आ रहा हूँ कई बार बोला गया, हिंगोली के जो रैली उधर भी ऐसा हुआ और फिर इसका मतलब है उस समय उनके ऊपर जो है कुछ प्रेशर आ गया और प्रेशर आने के बाद वो वहां से थोड़ा सा वो निकल गए, उस रैली से रैली में नहीं आए। तो ये जो है फिर से ना हो भाई। या एक तो जो है आपके लीडर से कोई कुछ बोल रहा है, महाराष्ट्र के जो लीडर्स है या महाविकास आघाड़ी के जो लीडर्स है तो ना इधर से बोल रहे हैं ना तो उधर से बोल रहे हैं। ये सारी बातें हैं। तो ये मैंने कहा और मैंने ये भी कहा कि हमारी लड़ाई जो है सरकार ने जो जीआर दिया है, हमारी लड़ाई सरकार के खिलाफ से। कुछ लोग बोलते हैं कि भाई तुमने शिवसेना छोड़ी थी तो अब क्यों छोड़। भाई शिवसेना ने उस समय कहा था कि हम आरक्षण के खिलाफ है, आरक्षण देना ही नहीं है।
तो फिर हम शिवसेना के बाहर आए थे। यहाँ वो बात नहीं है, वहाँ आरक्षण का वो ठीक ढंग से जो है आरक्षण तो उसमें इतना ही नहीं, वो जाति गणना भी हमने मांगी थी। अब वहां भी हम फंस गए थे। ये प्रणब मुखर्जी साहब ने हाँ बोला और फिर हम फंस गए थे, ठीक नहीं हुआ। और मोदी साहब ने कहा कि जाति गणना करेंगे और सारी जो है इसके लिए जो ओबीसी मंत्रालय खोला गया, उसके लिए सारे जो जैसे मराठा व्यक्तियों को शिक्षा के लिए मदद की जाती है या हॉस्टल्स निकाले जाते, तो बहुत सारा काम तो उन्होंने किया है, कर रहे हैं और हम उन्हीं से जो है इसके बारे में भी न्याय मांगना चाहते हैं। अच्छा, एक अंतिम सवाल है, जब ये लगातार दो समाज के बीच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होते चले जा रहा है कई सालों से, हल क्या देखते हैं, हल किस प्रकार से निकलेगा? अगर जो कानून बनाया गया है और मंडल आयोग ने जो बताया और उसके ऊपर जो सुप्रीम कोर्ट के 9 आदरणीय न्यायमूर्ति जो है उन्होंने ठप्पा लगाया है कि ये हो सकता है, ये नहीं हो सकता। इतना ही एक केस वहां करी थी मराठा समाज के बारे में, कहा मराठा समाज ये सोशली बैकवर्ड नहीं है, सामाजिक दृष्टिया पिछड़ा नहीं है, तो हम उनको नहीं देंगे। मैं समझता हूँ कि जब सुप्रीम कोर्ट बोल रहा है तो रिस्पेक्टिंग द लॉ ऑफ द लैंड, तो कानून बन गया हो। तो ये सब जो है ये ध्यान में रखते हुए अगर हम चलते हैं तो कोई झगड़ा नहीं होगी। अगर उसको नजरअंदाज जरा भी करते हैं तो फिर सवाल खड़े होते हैं। व्हिडिओ जो व्हायरल झाला होता IPS अधिकाऱ्यासोबत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। IPS अधिकाऱ्याच्या पाठीशी राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी, मला काही माहिती नाही, मी पूर्णपणे जे आहे आपण आता मला जो विचार मी तुमच्याशी बोलतो आहे त्याच्याशी जे आहे अतिमग्न आहे मी त्याच्याबरोबर। एक आहे की अजितदादांनी पण सांगितलं, मला असं वाटतं की त्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली। पद का चुनाव होना है, उपराष्ट्रपति पद के लिए आज मतदान होने हैं, शाम 5 बजे तक ये पूरी प्रक्रिया चलेगी। आप एनडीए के घटक दल में हैं, क्या कुछ शुभकामनाएं? बिल्कुल, और एनडीए का मेजोरिटी है भाई वहाँ, मगर इतना ही है कि कोई भी इलेक्शन हो और हमको पूरा यकीन है कि हम ही जीतेंगे, फिर भी जो है उसके बारे में जो है सारी खबरदारी लेना पड़ता है। राउत कह रहे हैं कि साइलेंट वोटिंग में खेल जो है थोड़ा बदल सकता है, उनको अभी भी उम्मीद है कि उनके उम्मीदवार हाँ चमत्कार करने के लिए क्या जादू चला तो वो तो मालूम पड़ेगा शाम को भाई। चलिए, थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।